धन्यवाद टीचे. तर आता आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना जितू आहे जीते अगेन्स्ट सीमादेवी खारपाडा 3 षटकांचा सामना असणार आहे. नाणेफेकीच्या कार्यक्रमामध्ये नाणा जिंकून आपण पाहतोय जितू आहे जिथे संघाच्या संघनायकांना फलंदाजी निवडल्या आणि पाचारण केलं क्षेत्ररक्षकासाठी सीमादेवी खारपाडा संघाचा गोलंदाज पाहतोय भरत. निश्चित आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन चेंडू खाली क्षेत्ररक्षण बाद होतोय फलंदाज भाऊ कनेक्शन. निश्चित आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा लागतो जितो आहे जिथे संघाचा विस्फोटक फलंदाज लीलाधर ठाकूर मैदानाबाहेर 0 धावांवर परततोय. गोल्डन डक आउट मध्ये बाद होतोय लीलाधर. तर त्याची दुसरी जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय तिसऱ्या स्थानावर जातोय हरीश कावड. निश्चितच 18 चेंडूंचा खेळ असणार आहे आणि 18 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलचा क्रॉस करण्याचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे आणि याच कारणाचा मात्र एक महत्वपूर्ण विकेट मैदानाबाहेर परततोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवर खेळतोय निलेश परत गोलंदाजी करतोय खारपाडा संघाकडून. मोठा पटका चेंडू एक्झिक्यूट केला चेंडू जातोय वन बाउन्स सीमा चौकार. धन्यवाद टीचे. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट तर त्यानंतर आपण तर प्रत्युत्तर दिलंय निलेश यानं चौकार खेचलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू जातोय सरळ सीमा पार वन चौकार. करण्याची आपण पाहतोय धाव फलकावर 8 धावा लागल्या एक गडी बाद झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठी अपील केली जाते अपीलला फेटाळली गेली आहे. 22 स्वरूपात एक धाव संख्या मिळवली जाते. एका धावीने धाव फलक वाढतोय धाव संख्या होतोय जितू आहे जिथे संघाची एक गडी बाद 9 धावा पहिले षटक मार्गस्थ आहे. भरतने मात्र चांगली गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर लीलाधर ठाकूर सारखा फलंदाज हा मैदानाबाहेर पाठवला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर निलेशने मात्र चांगली कामगिरी केली खणखणीत 2 बॅक टू बॅक चौकार घेतलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय 30 यार्ड सर्कल पार करतोय चेंडू जातोय सीमा पार पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद. नक्कीच आपण चांगलं चेंडू फेकला गेला निर्धाव चेंडू पहिलं षटक संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पालकावर धाव संख्या येतोय एक गडी बाद 13 धावा. नक्कीच 3 षटकांची इनिंग आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय जितू आहे जिथे संघाची धाव संख्या एक गडी बाद 13 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानावर आपण पाहतोय खेळपट्टीवर दाखल आहे निलेश आणि हरीश कावड. तर गोलंदाजी करतोय खारपाडा संघाकडून समाधान खरच आणि मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मानकरी ठरला होता समाधान घरत. तोच आता आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या अंगी असणारं कौशल्य गुण येथे सादर करताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. एक षटक 13 धावा एक गडी बाद.
तर दुसरं षटक घेऊन येतोय समाधान खरत. ऑन स्ट्राईक वर खेळतोय निलेश. पाटील. हो आपण पाहतो रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न मात्र असफल होतोय. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळतोय. एका धावेने धाव फलक वाढतोय. धाव संख्या होतोय एक गडी बाद 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. सरळ बॅटने धाव संख्या येत असताना आपण पाहतोय रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न मात्र रिव्हर्सला यश येत नाही आणि एक धाव मिळतोय. एका धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या होतोय 14 धावा. एक गडी बाद. तर आता आपण पाहतोय हरीश गावण ऑन स्ट्राईक वर येतोय. निश्चितच समाधान घरत ज्याने मागील सामन्यामध्ये केलेली कामगिरी ही प्रशंसिक आहे, कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक मिळवणारा हा गोलंदाज निश्चित आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म वरती विकेट. नक्कीच आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ओ जर का हिट होते तर निश्चित परतावं लागलं तर एक तिथे दोन धावा देखील खर्च कराव्या लागल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. या दोन खेळाडूंमध्ये दोन धावा देखील पूर्ण केल्या जाते. दोन धावाने धाव फलक वेगाने वाढतोय. धाव संख्या होतोय एक गडी बाद. 16 धावा धाव फलकावर जितू आहे जिथे संघाच्या लागल्या गेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. याच कारणास्तव मात्र एक तिथे दोन धावा देखील खर्च कराव्या लागल्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय हरीश गावण. लॉंग रनअप आपण पाहतोय समाधान घरत यांचं लॉंग रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक फुटवर जाऊन कव्हर ड्राईव्ह केलं. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. आणि 4 धावणे आपण निश्चितच या 4 धावांनी धाव फलक वेगाने वाढतोय. धाव संख्या होतोय 20 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा समाधान खरत गोलंदाजी करणार आहे. निश्चितच हरीश गावण ऑन स्ट्राईक वर असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच काल चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. पडतावा लागेल मैदानाबाहेर. हरीश गावण दुसरा झटका लागतोय. जितू आहे जिथे संघ. पाहतोय चौथ्या स्थानावर दाखल होतोय फलंदाज सुधाकर म्हात्रे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू झाले आहेत आणि 4 चेंडू म्हणजे 10 चेंडूंचा खेळ सप्लाय आणि 10 चेंडू मध्ये 20 धावा धाव फलकावर आल्या आहेत. 2 गिडे बाद देखील झाले आहेत. हरीश गावण आणि लेदाद ठाकूर मात्र मैदानाबाहेर परतला गेला आहे. तर नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल झाले सुधाकर म्हात्रे. ऑन स्ट्राईक वर खेळतोय फलंदाज पुन्हा एकदा निलेश. मोठा पटका मिड विकेट रिजन मधून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चांगलं झेल पकडलं जाते भरत कडून मात्र चांगली प्रशंसा करावी लागेल. षटकार हा निश्चितच होता. भरतने हा षटकार अडवला आणि बाद होते फलंदाज निलेश. आणि निश्चित आपण पाहतोय पुन्हा एकदा समाधान घरत ऑन हॅट्रिक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि समाधान घरत पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वर या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक मिळवण्याचा पुन्हा एकदा मान त्याच खेळाडूकडे आलेला आहे. निश्चित आपण पाहतोय 5व्या स्थानावर जातोय फलंदाज केतन. दुसरं षटक मार्गस्थ असताना जितू आहे जिथे संघाची धाव संख्या होते 20 धावा. 3 गडी बाद आणि 5व्या स्थानावर जातोय. खेळपट्टीकडे दाखल होते फलंदाज केतन. ऑन स्ट्राईक तर सुधाकर म्हात्रे. नॉन स्ट्राईक समाधान ऑन हॅट्रिक.
निश्चितच हा देखील एक रेकॉर्ड बनला जाईल कारण एका स्पर्धेमध्ये दोन दोन हॅट्रिक आतापर्यंत मी कधी पाहिल्या नाही. निश्चितच काय घडते आणि काय बिघडते आपल्याला पाहायचं आहे. ऑन हॅट्रिक वर समाधान घडत तर ऑन स्ट्राईक वर आहे केतन. हो निश्चितच चांगला चेंडू फेकला होता मात्र तितकं चांगलं खेळून काढला. डी खेळला चेंडू एक धाव मिळतोय. एका धावेने धाव फलक वाढते. धाव संख्या होतोय 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धाव फलकावर धाव संख्या लागतोय जितो आहे जिथे संघाची 21 धावा 3 गडी बाद. 6 चेंडूंचा अजूनपर्यंत या इनिंग मधील खेळ बाकी आहे. निश्चितच टार्गेट सेट केला असावा माइंड मध्ये या दोन खेळाडूंना की निश्चितच अबाव 35 धाव संख्या जमावणं गरजेचं आहे. कारण खारपाडकडे जर पाहायला गेलं तर संदीप सारखा फलंदाज आहे, भरत आहे, सनी आहे, चांगली फलंदाजी आहे खारपाडा संघाकडे. त्यामुळे निश्चितच 30च्या वर धावसंख्या असणं गरजेचं असणार आहे. एवढं मात्र निश्चित या दोन्ही खेळाडूंना माहिती असावं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर जितू आहे जिथे संघाची 21 धावा 3 गडी बाद. स्वप्नील भोईर शेवटचं षटक घेऊन येतोय. संघनायकाने दाखवलेला विश्वास कितपत साध्य करतोय आपल्याला पाहायचं. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच आपण पाहतो 30 यार्ड सर्कल मध्ये सेफली लँडिंग होतं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय मात्र थांबावा लागणार आहे. एकच धाव मिळते. सुधाकर स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. एकच धाव मिळते. एका धावीने धावसंख्या वाढतोय 22 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि निश्चितच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली होती मात्र चांगला तितकाच फटका खेळला होता तो म्हणजे हरीश केतन यांना एकच धाव मिळतोय. स्ट्राईक वर पुन्हा एकदा खेळतोय सुधाकर म्हात्रे. पुन्हा एकदा लॉंग रनअप खेळतोय. राईट अप राऊंड द विकेटनी गोलंदाजी करतोय. सुंदर एक्झिक्यूट केलेला चेंडू जातो डीप फॉरवर्ड रिजन मध्ये. वन बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. आपण पाहतोय या चौकारांशी धाव संख्येला वेग येतोय. धाव संख्या होतोय 3 गडी बाद 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा जमावत आहेत आणि कितपतचा टार्गेट सेट करतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर निश्चितच हा टार्गेट रोखण्याचा प्रयत्न असेल खारपाडा संघाचा की कमीत कमी धावांवर जितो आहे जिथे संघाला थांबावा असंच कुठेतरी माणस असावा संदीप घरते यांचं. पण आपण पाहतोय काय घडतंय. ऑन स्ट्राईक वर खेळतोय सुधाकर म्हात्रे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्वाड बिहाइंडचा अपील देखील केलं गेलं तर निश्चितच दाद मिळते. अपीलला बाद होतोय. चौथा झटका लागतोय. सुधाकर मात्र यांना परतावा लागणार आहे. आणि निश्चितच आपण पाहतोय 6व्या स्थानावर जातोय फलंदाज बंटी ज्याने मागील सामन्यामध्ये 16 धावा पटकावल्या होत्या आणि त्या 16 धावा एवढ्या महत्वपूर्ण ठरल्या कारण पार्टनरशिप देखील 2-3 खेळाडूंमध्ये बंटीने केले होतं. आणि याच कारणास्तव मात्र जितू आहे जिथे संघ जितू आहे जिथे संघाने 41 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि तोच फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय 6व्या स्थानावर येतोय. धाव संख्या होतोय 26 धावा 4 गडी बाद. ऑन स्ट्राईक वर खेळतोय नौका फलंदाज बंटी. तर गोलंदाजी करतोय खारपाडा संघाकडून स्वप्नील. पुन्हा एकदा लॉंग रनअप. पुन्हा एकदा बंटी पाहतो आपण डीप फॉरवर्ड रिजन मध्ये चेंडू जातो. चेंडू कलेक्ट केला जातो. एक धाव पूर्ण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धाव संख्या वेगाने वाढतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना जितू आहे जिथे संघाची धाव संख्या होतोय 4 गडी बाद 28. हा शेवटचा षटक असणार आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच मोठे फटके मारण्याचा मानस असावा आणि हे फटके रोखण्याचा धाडस करावा लागेल. प्रयत्न करावे लागतील ते स्वप्नील या गोलंदाजाला.
फुलटॉस डिलिव्हरी आपण पाहतोय निश्चितचा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय धावची नावी संधी केतनला परतावा लागेल 5वा झटका लागतोय जितू आहे जिथे संघ आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे निश्चितचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि खेळपट्टीकडे दाखल होतोय नौका फलंदाज ऋतिक 29 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्वप्नील फेकणार आहे चेंडू बंटी ऑन स्ट्राइक आहे तर नॉन स्ट्राइक फलंदाज पुन्हा एकदा ऋतिक मागील देखील सामन्यामध्ये या खेळाडूला नॉन स्ट्राइक वरच राहायला मिळालं होतं एकही चेंडू खेळायला मिळाला नाही जरी का मैदानात उतरलं तरी शेवटचा चेंडू खेळायला मिळालं नव्हतं आताही देखील तशीच परिस्थिती आपण पाहतो ऋतिक खेळपट्टीकडे आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे निश्चितच चांगलं शॉट आपण पाहतोय चेंडू एक्झिक्यूट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर डीप स्क्वेअर लेग रिजन मधून 6 धावांसाठी बंटी इनफॉर्म फलंदाज वाढतो जितू आहे जिथे संघाचा कारण आतापर्यंत 2 षटकार खेचले या षटकारांची धावफलकावर धावसंख्या लागतोय 35 धावा तर विजयासाठी 36 धावा म्हणजे प्रति षटक 12.00 धावा जमा होणं गरजेचं असणार आहे ते सीमा देवी खारपाड्या संघास निश्चितच या 6 धावा महत्वपूर्ण ठरतील एवढं मात्र निश्चित आहे बंटी मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी वारंवार सातत्याने अविरत आपल्या संघासाठी एक चांगली भूमिका बजावताना आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फलंदाजी याच्या जोरावर मात्र संघामध्ये आपलं स्थान निश्चित करून ठेवलेला हा बंटी आपण पाहतोय तर निश्चितच संदीप घरत मात्र या 12.00 धावा प्रति षटक पूर्ण करतोय का आपल्याला पाहायचं आहे 36 धावा पूर्ण कराव्या लागेल जर का आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर निश्चितच या 36 धावा पूर्ण कराव्या लागतील सीमादेवी खारपाडा संघात आणि जर का अस्तित्व जितू आहे जिथे संघाला या स्पर्धेमध्ये ठेवायचं असेल तर या 36 धावा रोखायच्या असतील 3 षटकांमध्ये 18 चेंडू 36 धावा खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर ठेवल्या आहेत ते खेळाडूंना बसायला त्या प्लेचा खेळाडू उभे आहेत आपले खेळाडू कक्षाच्या ज्या चेअर आहेत ते खेळाडूंना द्यायचे आहे खारपाडा संघाचे खेळाडू निश्चितच आपण पाहतोय खारपाडा संघामध्ये खारपाडा जिमचे ओनर आपण पाहतोय प्रवीण घरत देखील या संघामध्ये त्यांचं देखील स्थान आहे 12.00 प्रति षटक धावा पूर्ण कराव्या लागतील आणि या धावा रोखायच्या असतील जितू आहे जिथे संघास नॉकआउटचा हा सामना निश्चित आपण पाहतो 36 धावांचा पाठलाग करताना खेळपट्टीकडे दाखल होतोय सलामवीर खारपाडा संघाकडून सनी आणि राकेशनी मगाशी आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर सुरुवात केली होती चौकारांशी चांगला विस्फोटक आपल्या नावाला साजेसा फलंदाजी करताना पहिला चेंडू स्पर्धेतील फेस केला आणि पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता राकेश पुन्हा एकदा आपण पाहतोय 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामवीर म्हणून खेळपट्टीकडे दाखल होतोय सनी आणि राकेश तर गोलंदाजी करणार आहे जितू आहे जिथे संघाकडून हरेश कावड निश्चितच आजच्या रात्री थोडे सामने उशिरा झाल्या कारणास्तव मात्र आज खूप आपल्याला जागे राहावं लागलं कृष्णा सर उद्या आपण मला वाटते जे के दादाला विनंती असेल की 7:30 वाजता सामने सुरू करायला हवे जर का 7:30 ला सामने सुरू झाले तर निश्चितच आपण 2:30 पर्यंत सामने संपवू शकतो तर पहिले चेंडू घेऊन येतोय राईट ओव्हर द विकेट हरेश कावड ऑन स्ट्राइक वर खेळतोय राकेश मोठा पटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली ऋतिक आणि चेल सुटलं जाते थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं चेंडू आणि ऋतिक मध्ये आणि याच कारणाचा मात्र चेंडू सेफली लँडिंग होतोय
2 धावा पूर्ण देखील केल्या जाते आणि खातं खोललं जाते 2 धावाने वैयक्तिक तर सांघिक देखील खातं 2 धावाने खोललं जातोय उर्वरित 17 चेंडू विजयासाठी 34 धावांची अजूनपर्यंत आवश्यकता असणारे 18 चेंडू आणि 36 धावा आता मात्र आपण पाहतोय 17 चेंडू आणि 34 धावा पुन्हा एकदा हरीश गावंड लॉंग रन अप घेतलेला आहे राईट अमोर द विकेट शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय केतन कोणतीही चूक करत नाही बाद होते फलंदाज राकेशला परतावा लागणार आहे पहिला झटका लागतोय पहिला मोराबाद पहिली ब्रेक थ्रू पहिली दरार पहिला गडी पहिली विकेट तर निश्चित आपलं विकेट सेव्हिंग मोड मध्ये ठेवणारा संघनायक आपण पाहतोय संदीप घरात खेळपट्टीकडे दाखल होतोय निश्चित आपण पाहतोय खेळपट्टीकडे दाखल होते नौका फलंदाज ऍज अ संघनायक म्हणून देखील ओळखलं जातं आणि ऍज अ पिन चीटर म्हणून देखील ज्याच्याकडे पाहिलं जातोय संदीप घरत पहिल्या चेंडूवर 2 धावा दुसऱ्या चेंडूवर विकेट निश्चितच यश मिळतोय हरीश गावण यांना उर्वरित 16 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू येतो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू पकडला जातोय ऋतिक कडून एकच धाव मिळतोय एका धावेवर थांबावं लागणार आहे आणि एका धावेने धाव फलक वाढते धाव संख्या होते पहिले षटक मार्गस्थ असताना 3 धावा 1 गडी बाद निश्चितच मोठा टार्गेट म्हणावा लागेल कारण लो स्कोरिंग आणि ही विकेट जशी आहे की गोलंदाजीला खूप मदत करतोय आणि अशा विकेटवर 36 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये करणं म्हणजे एक मोठं धाडस आहे आणि हे धाडस पूर्ण करायचं असेल तर मेहनत घ्यावी लागेल प्रयत्न करावे लागतील पुन्हा एकदा हरीश कावड मोठा पटका चेंडू हवेमध्ये इलेव्हेशन मिळतोय चेंडूला चेंडू खाली बंटी कोणतीही चूक करत नाही धन्यवाद तर निश्चित आपण पाहतो खेळपट्टीकडे दाखल होते चौथ्या स्थानावर भरत एक अष्टपैलू खेळाडू ज्याची फलंदाजी मी कालव्याच्या मैदानावर पाहिली होती भरतने एक विस्फोटक फलंदाजी केली होती तदनंतर मात्र मी त्याला पाहिलं नाही नंतर त्यावेळी मला वाटते 34 ते 35 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या त्या भरतने आज देखील तशी कामगिरी करावी लागेल जर का या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर निश्चितच हरेश गावंड मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना 2 विकेट मिळवल्या धाव संख्या होतोय 3 2 गडी बाद मोठा पटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द स्टँड 6 धन्यवाद डीजे तर निश्चित आपण पाहतोय षटकारांची धाव फलकाला वेग आलाय धाव संख्या वाढतोय वेग आणि धाव संख्या होतोय 2 गडी बाद 9 धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना ऑन फायर आपण पाहतोय पुन्हा एकदा हरीश गावण पुन्हा एकदा टायमिंग होत नाही चेंडू निघून जातोय विकेट थोडी फास्ट असल्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूचे सांगतो ते पहिलं षटक संपलं होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव संख्या लागली जातोय 2 गडी बाद 9 धावा सीमादेवी खारपाडा संघाचं धाव फलक उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनपर्यंत
12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता अजूनपर्यंत आहे, म्हणजे 13.50. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट हा वाढला गेलाय 12 आता 13.50 प्रतिषटक धावसंख्या जमवावी लागणार आहे, ती म्हणजे सीमादेवी खारपाडा संघाच्या खेळाडूंना. आणि ही धावसंख्या रोखायची असेल जितू आहे जिथे संघाच्या त्या गोलंदाजाला रामचंद्र ठाकूर ज्याने अंजूरच्या मैदानावर 2 षटकांमध्ये आजच्याच दिवशी 10 धावा खर्च केल्या आणि 4 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवले होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या संघासाठी कितपत चांगले योगदान करतोय रॅडम ओव्हर द विकेट. भरत ऑन फायर आपण पाहतोय, चेंडू एक्झिक्यूट केलाय, चेंडू खाली येतोय, निलेश कोणतीही चूक करत नाही, तिसरा झटका लागतोय, परताला परतावा लागेल. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय भरत परतलाय, मैदानाच्या बाहेर परततोय, तर त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानावर आपण पाहतोय ओमकार ठाकूर. पुन्हा एकदा डीक केलं चेंडूला, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, एक धाव पूर्ण केली जाते, एकच धाव मिळते, एका धावीने धाव संख्या होते सीमादेवी खारपाडा संघाची धाव संख्या डबल फिगर मध्ये येतोय, धाव संख्या होतोय 10 धावा 3 गडी बाद. अजूनपर्यंत खोलवर टप्प्यामध्ये बॉटम लाईन पर्यंत खारपाडा संघामध्ये फलंदाजी आहे, 36 धावांचा पाठलाग करावा लागेल जर का या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल. निश्चितच सनी अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडवर आहे, तर ओमकार ठाकूर कडून देखील अपेक्षा असतील संघनायकाला काय घडतंय काय बिघडतंय, ज्याच्या हातामध्ये दिलेला चेंडू हा कितपत सिद्ध करतोय रामचंद्र ठाकूर हे देखील आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा राईट अवर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय, चेंडूचा पूर्णपणे वापर करता आला नाही, चेंडू जातोय बाईच्या स्वरूपात, एक धाव संख्या मिळवली जाते आणि एका धावेने धाव संख्या पुन्हा एकदा वाढतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना 11 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय विस्फोटक खेळाडू सनी ऑन स्ट्राईक वर आहे, ज्याने मागील षटकामध्ये एक खणखणीत षटकार खेचला होता. पुन्हा एकदा तीच कामगिरी करावी लागेल, पण ही कामगिरी रोखावी लागेल रामचंद्र ठाकूर यांना. पुन्हा एकदा ताकदीचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न मात्र असफल होते, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क लागत नाही आणि याच कारणास्तव मात्र चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही चूक करत नाही लीलाधर ठाकूर आणि निर्धाव चेंडूची सांगता होती, धाव संख्या 33 राहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावाने धाव संख्या वाढते, धाव संख्या होतोय 13 धावा धाव पलकावर लागल्या आहेत. उर्वरित चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनपर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे, जर का विजय संपादन करायचं असेल तर 23 धावा पूर्ण कराव्या लागतील. 7 चेंडू 23 धावा. मोठा फटका आपण पाहतो, चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये, डीप फॉरवर्डला कलेक्ट केलं जाते, सुधाकर मात्र चेंडूला पकडतो, एक धाव पूर्ण केली जाते, एकच धाव. षटक क्रमांक 2 देखील संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धाव संख्या लागली जातोय 14 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असणार आहे. तर निश्चितच पुन्हा एकदा ज्या मागील सामन्यामध्ये 9 धावा रोखल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या होत्या, असा ऋषी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय संघनायकाने. आता 22 धावा रोखायच्या आहेत ऋषी यांना, तर या 22 धावा पटकावायच्या आहेत सनी आणि ओमकार ठाकूर या 2 फलंदाजांना. सहा चेंडू 22 धावा. सामना सुरू करायचा आहे लवकर. 6 चेंडू 22 धावा. ऋषी गोलंदाजी करतोय, स्ट्राईक वर खेळतोय सनी.
आणि निश्चित आपण पाहतोय पंचांचा निर्णय येतोय वाईड चेंडू, एक धाव मिळतोय. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. धाव फलकावर धाव संख्या लागली जाते 14 धावा धाव फलकावर 15 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 6 चेंडू 21 धावा. चेंडू जातो बॅटची एज घेऊन जातो केतनकडे. चेंडू केतन पकडतोय पण एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या धाव फलकावर लागली जाते 16 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच दोन्ही संघांना मेहनत करावी लागणार, कारण शेवटचा चेंडू पर्यंत पडेपर्यंत कोण विजय होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. निश्चितच चांगला चेंडू पुन्हा एकदा ऋषीकडून फेकला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता सांगितली जातोय. पुन्हा एकदा धाव संख्या 33 राहतोय. विकेट ओके सॉरी कॉट बिहाइंड झालेला आहे. निश्चितच बाद होते फलंदाज ओमकार ठाकूर. धन्यवाद. डीजे मास्टर आपण मैदानाकडे देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा ऋषी मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल करतो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. स्वप्नील मात्र ऑन फायर वर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं षटक फेकणारा स्वप्नील मात्र फलंदाजी मधले आपली करामत दाखवतोय. डीजे आता डीजे वाजवू नका, स्टॉप करा डीजे. 3 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. निश्चितच ऋषी गोलंदाजी करतोय, स्वप्नील फलंदाजी करतोय. 3 चेंडूत 14 धावा. खराब चेंडू पुन्हा एकदा ऑफ एसटीच्या खूपच बाहेर. पंच सांगत आहेत की नक्कीच वाईड चेंडू आहे आणि याच कारणास्तव एक धाव संख्या मिळते. धाव संख्येला आकार देतो. धाव संख्या होतोय धाव फलकावर 23 धावा. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक वर आहे स्वप्नील, ज्याने मागील चेंडूवर षटकार खेचला होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता देखील 3 चेंडू 13 धावा. ऋषीला या धावा रोखायच्या आहेत, स्वप्नील या धावा पूर्ण करायच्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू 30 यार्ड सर्कल पार करतो. एक धाव पूर्ण केली जातोय. बंटी चेंडू खाली येते. एक धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने पुन्हा एकदा धाव संख्या वाढते. धाव संख्या होतोय 25 धावा. उर्वरित 2 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 चेंडूवर 2 षटकार येणं गरजेचं असणार आहे जर का या स्पर्धेमध्ये खारपाडा संघाला आपला अस्तित्व ठेवायचं असेल. आणि हे 2 षटकार रोखायचे आहेत ऋषी या गोलंदाजा. तर उद्याच्या रात्री 7:30 वाजता सामने सुरू होतील याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. दोन चेंडू 12 धावा. स्ट्राईक वर खेळतोय स्वप्नील तर गोलंदाजी करतोय ऋषी. नक्कीच निर्णायक चेंडू असेल हा, या सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. फुलटॉस चेंडू मात्र फायदा पुरेपूर उठवता येत नाही आणि निश्चितच एकच धाव मिळतोय. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तर निश्चितच पूर्णपणे सामना हा झुकला जातोय जितू आहे जिथे संघाच्या पारड्यामध्ये. एक चेंडू 10 धावा. तर निश्चितच पुन्हा एकदा क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय की आयोजकांच्या वतीने की आपण एवढी रात्र झाली असताना देखील आपल्या क्रिकेट खेळाडूंचं मनोधैर्य, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी इतपत एवढ्या उशीर थांबल्याबद्दल आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपणास धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि पूर्णपणे हा सामना झुकला जातोय जितू आहे जिथे संघाकडे आणि जितू आहे जिथे संघ विन ठरतोय. सेकंड